श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ स्वामींनी तुमच्यासाठीच तयार केलेला आहे. जर तुम्ही सतत दुःखात असाल, जर तुमच्या आयुष्यात अपयश, चिंता वाढत असतील, जर काही लोक तुमच्याबद्दल वाईट विचार करत असतील, जर तुम्हाला वाटत असेल की आता कोणीच मदतीला नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थाची अशी एक शक्तिशाली सेवा, जी हजारो भक्तांच्या अनुभवानुसार मनाला धैर्य, आत्मविश्वास आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देते. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक विशेष प्रार्थना सांगणार आहे, जी अनेक भक्त दररोज करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थाची अशी शक्तिशाली सेवा, जी दुःख कमी करण्यास, मनाला धैर्य देण्यास आणि नकारात्मक विचारावर विजय मिळवण्यास मदत करते. जय जय रघुवीर समर्थ. तर भक्तांनो, आयुष्यात असा काळ कधी ना कधी येतो जेव्हा मन खूप दुःखी असते. कितीही प्रयत्न केले तरी समस्या संपत नाहीत. जवळची माणसं साथ देत नाहीत. काही लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात, वाईट विचार करतात आणि आपले मन सतत रडत राहते. अशा वेळी माणूस आधार शोधतो. स्वामी समर्थांच्या भक्तांचा अनुभव असा आहे की श्रद्धेने केलेली सेवा मनाला धैर्य, शांतता आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देते. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी समर्थ कधीही कोणाचा नाश करण्याची किंवा सूड घेण्याची शिकवण देत नाहीत. पण जे लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतात, अन्याय करतात, त्यांच्यापासून संरक्षण मिळावे आणि त्यांचे वाईट कर्म निष्फळ व्हावे, अशी प्रार्थना भक्त करतात. स्वामींच्या कृपेने सत्याचा विजय होतो, असे अनेक भक्त मानतात. श्री स्वामी समर्थाचा नामजप. स्वामी समर्थांनी दिलेली सर्वात सोपी आणि प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरण. दररोज सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. जेव्हा मन दुःखी असेल, डोळ्यात अश्रू असतील, तेव्हा शांतपणे बसा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हळूहळू मनातील भीती कमी होऊ लागते. अनेक भक्त सांगतात की सततच्या नामस्मरणामुळे त्यांना आत्मविश्वास मिळाला, चिंता कमी झाली आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळाली. त्यानंतर दुसरी सेवा, तारक मंत्र सेवा. स्वामी भक्तांमध्ये प्रसिद्ध असलेला मंत्र म्हणजे तारक मंत्र. अत्यंत श्रद्धेने म्हणायचा. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाटी शिरे. हा मंत्र रोज 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणा. जेव्हा तुम्हाला वाटते की सर्व काही संपले आहे, तेव्हा हा मंत्र मनात नवीन आशा निर्माण करणार आहे. स्वामी चरित्र वाचन ही तिसरी सेवा. स्वामी समर्थाचे चरित्र वाचणे ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. रोज एक अध्याय वाचा. स्वामींच्या लीलांचे वाचन करताना मनात विश्वास निर्माण होतो की संकटे कायमची नसतात. अनेक भक्तांना चरित्र वाचनातून मानसिक आधार मिळाल्याचे अनुभवसुद्धा आहेत. गुरुवारची विशेष सेवा. गुरुवार हा स्वामींचा दिवस असतो. त्या दिवशी स्वामींची पूजा करा, फुले अर्पण करा, दिवा लावा, नामजप करा, गरजूंना मदत करा. सेवेबरोबर दया आणि सद्भावना ठेवा, हेही महत्त्वाचेच आहे. त्यानंतर 5वी सेवा, अन्नदान सेवा. स्वामी समर्थांनी अनेकदा दयाळूपणाचा संदेश दिला आहे. भुकेल्याला अन्न देणे, गरजूंची मदत करणे, पक्ष्यांना दाणे टाकणे, या सेवा मन शुद्ध करण्यास मदत करतात. जेव्हा आपण इतरांच्या दुःखात सहभागी होतो, तेव्हा स्वतःचेही दुःख हलके वाटू लागते. 6वी सेवा, दुःखाच्या काळात स्वामींशी मनोगत. रोज काही मिनिटे स्वामींच्या फोटोसमोर बसा. तुमचे मन मोकळे करा. त्यांना सांगा, स्वामी, माझ्या मनात खूप वेदना आहेत. मला योग्य मार्ग दाखवा. मला धैर्य द्या. माझे रक्षण करा. अशी प्रार्थना अनेक भक्तांना मानसिक शांतता देत असल्याचे अनुभवले आहे. नकारात्मक लोकांपासून संरक्षणासाठी प्रार्थना.
कधी काही लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात किंवा त्रास देतात. अशा वेळी त्यांच्या वाईटासाठी प्रार्थना न करता असे म्हणा, स्वामी माझे रक्षण करा, सत्याचा विजय होऊ द्या, मला योग्य मार्गावर ठेवा. ही भावना मनाला अधिक मजबूत बनवते. सकाळची स्वामी साधना. दररोज सकाळी स्नान करा, स्वामींचा फोटो समोर ठेवा, दिवा लावा, 108 वेळा नामजप करा, त्यानंतर तारक मंत्र म्हणा. ही साधना 1 दिवसाची सकारात्मक सुरुवात करू शकते. रडू येत असेल तर काय करावे? रडणे ही एक मानवी भावना आहे. जर तुम्हाला रडू येत असेल तर स्वतःला दोष देऊ नका. स्वामींच्या चरणी मन अर्पण करा आणि म्हणा, स्वामी मला धैर्य द्या, मी प्रयत्न करत राहीन. मन हलके होण्यासाठी प्रार्थना, संवाद आणि विश्वास उपयोगी ठरू शकतात. सर्वात मोठी सेवा म्हणजे सर्व सेवापेक्षा मोठी सेवा म्हणजे सत्य बोलणे, प्रामाणिक राहणे, इतरांना मदत करणे, कोणाचाही द्वेष न करणे, संकटातही धैर्य न सोडणे. स्वामी समर्थांच्या शिकवणीत धैर्य, श्रद्धा आणि सदाचार यांना मोठे स्थान आहे. जर आज तुम्ही खूप दुःखी असाल, जर तुमच्यावर अन्याय होत असेल, जर कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की कोणीही तुमचं ऐकत नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, अंधार कितीही मोठा असला तरी सूर्य उगवतोच. संकटे कितीही मोठी असली तरी ती कायमची नसतात. स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करत राहा, प्रार्थना करा, नामस्मरण करा, चांगले कर्म करा आणि धैर्य सोडू नका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अश्रू व्यर्थ जाणार नाही. प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. स्वामी समर्थाचे एक वाक्य आहे, अनेक भक्तांना प्रेरणा देते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या भावनेने पुढे चालत राहा. मनातील दुःख कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही मिळेल आणि नवी शक्ती मिळेल. श्री स्वामी समर्थ. तर संकटे ही कायमची नसतात, हे कायम लक्षात ठेवा. दुःख कायमचे नसते. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच. आजपासून स्वामींचे नामस्मरण सुरू करा. दररोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा जप करा. जे तुमच्याबद्दल वाईट विचार करतात त्यांचा द्वेष करू नका. स्वामींच्या चरणी सर्व सोपवा. जेव्हा माणूस खूप दुःखी असतो तेव्हा त्याचे मन सतत नकारात्मक विचारांनी भरून जाते. माझेच का वाईट होते? माझ्याच आयुष्यात आनंद कधी येणार? असे प्रश्न मनात येतात. पण अशा वेळी स्वामींचे नामस्मरण हे केवळ धार्मिक कर्म नसून मनाला स्थिर करण्याचा एक मार्ग ठरू शकतो. श्री स्वामी समर्थ हा जप करताना आपले लक्ष भीतीकडून श्रद्धेकडे वळत असते. कारण सत्याचा विजय नेहमीच होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये फक्त एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आणि तुमच्या परिवारावर स्वामींची कृपा सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.